त्यानंतर भामचंद्राची माती फक्त भगवंताचं नामस्मरणाने पुनीत व्हावी ते जगद्गुरु तुकोबरायांचा आजचा अभंग 4 जणांचा विठ्ठल. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात का माणूस जन्माला आला का प्रत्येक माणसाला मरावं लागतं, पण जोपर्यंत माणूस जन्माला आल्यानंतर नरदेहाची सार्थकता म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. त्या नामस्मरणानिमित्त तुमच्या या सप्ताहानिमित्त पहिल्या दिवसाच्या कीर्तनाच्या महोत्सवी आज अभंग घेतलेला आहे भगवंताच्या नामस्मरणाचा. आजचं पहिलं कीर्तन म्हणजे फक्त भगवंताचं नामस्मरण करावं लागतं, म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग असेल. आल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला मरावं लागतं, पण भगवंताचं नामस्मरण घेऊन जर तुम्ही गेलात, सर्व सुखाचे अलंकार तुम्ही जर गळ्यामध्ये घातले तर सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असतो. जगद्गुरु तुकोबरा सांगतात मी सर्व सुखाचे अलंकार गळ्यामध्ये घातले आणि आनंदाच्या भरामध्ये डोलू लागलो, पण ज्या वेळेस मी भगवंताचं नामस्मरण केलं, नामस्मरण केल्यानंतर मी विदेही दशेला प्राप्त झालो. विदेही दशेला प्राप्त झालो असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा. तुम्हाला याच्याकरता काय करावं लागेल, तुम्ही जर नामस्मरण घेतलं तर नामस्मरण घेतल्यानंतर तुम्ही इतकं नामस्मरण कराल का तुमच्या अंतःकरणामध्ये पापही येणार नाही आणि पुण्य पण तुम्हाला लागू देणार नाही. का तर भगवंताच्या नामस्मरणानं गणेशाचा थोडा भोंग्याचा आवाज कमी करा, भोंग्याचा आवाज रिपीट येतोय, बॉक्सचा आवाज आहे थोडा. ज्या वेळेस नामस्मरण केल्यानंतर तुम्ही तुमच्या अंगामध्ये अग्नी प्राप्त होईल, मग त्या अग्नीच्या रूपानं जगद्गुरु तुकोबरा सांगतात एकदा अग्नी प्रज्वलित झाला तर त्या अग्नीच्या ज्वालामध्ये तुम्हाला पापही लागणार नाही आणि पुण्यही लागणार नाही. मग तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येदी पाप पुण्य अंगा. पुण्यही लागणार नाही, पापही लागणार नाही. मग त्याच्याकरता तुम्हाला काय करावं लागेल, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असतो. अभंग जगद्गुरु तुकोबरा सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी छोटासा परिहार देता तो असा आधी स्मरण करायचं. नामस्मरण करण्याकरता काळ लागत नाही, वेळ लागत नाही, काही टायमिंग लागत नाही, काही लागत नाही. काळा वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. फक्त भगवान परमात्म्याचं नाव घेण्याकरता तुम्हाला हा सुंदर असं शरीर दिलंय की नाही. महिला मंडळ दिलंय की नाही, आपल्याला दिलंय की नाही. महिला मंडळ बोलत जा, ज्या बोलतात ते चांगले राहतात, ज्या बोलत नाही त्यांनी घरं फोडलेले राहतात. हा पुरुष वर्ग तुम्ही पण माझ्याकडे पण बोलायचं. जे बोलणार ते त्या ठिकाणी कीर्तन काहीतरी घरी घेऊन जाणार, पण जे नाही बोलणार ना ते भामटेवणे बसण्यासारखं आपल्याला जमत नाही. जी माणसं कीर्तनामध्ये कीर्तनकाराशी मन मोकळेपणाने बोलतात, मन मोकळेपणाने असतात, ती मोकळ्या मनाची असतात. पण जी माणसं कीर्तनामध्ये गालातली गालत असतात आणि त्यांना आनंदी जगायचं, घेऊन जायचं. एकदा माणूस जन्माला आला का आल्यानंतर प्रत्येकाला मरावं लागतं. कोणीही जन्माला आल्यानंतर राहण्याकरता या ठिकाणी आलं नाही. तुम्ही जन्मला का जन्मल्यानंतर सटवी येते, आपल्या जन्मल्यानंतर 5व्या दिवशी सटवी येते. सटवी आपण पुजतो, पण पुजल्यानंतर सटवी टाकून जाते. का ललाटीचे लिहिले ना मोडे का काही केले, काळे गोरेपणे धुतले पिटून येणे. मरण आपले लिहून ठेवलंय, पण कधी मरण आहोत सांगता येणार नाही. पण जोपर्यंत आयुष्य आहे ना तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय होते. जगद्गुरु तुकोबरायांनी इतकं भगवंताचं नामस्मरण केलं, इतकं नामस्मरण केलं का नामस्मरण करत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी कधी मागं पुढं पाहिलं नाही. जगद्गुरु तुकोबराच्या अंगावरती लोक शेण फेकायचे, जगद्गुरु तुकोबराच्या अंगावरती लोक थुंकायचे, पण जगद्गुरु तुकोबरायांनी भजन कधी बंद नाही केलं. कधी भजन बंद नाही केलं. दिनरजनी हातची धंदा गोविंदाचे पोवाडे जागृती स्वप्नी पांडुरंग.
भगवान परमात्म्याचं जगद्गुरु तुकोबराय गुणगान इतका आवडीनं गायचे, इतका आवडीनं गायचे का जगद्गुरु तुकोबराय एकदा भजनाला जर बसले त्यांना दिवस कळत नव्हता आणि रात्रही कळत नव्हती. रात्रही न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. ते जगद्गुरु तुकोबराय भंडारा डोंगरावरती, भामचंद्र डोंगरावरती, बोर्डा डोंगरावरती जायचे, भजन करायचे. पण भजन करत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी कधी कुत्सरपणा केला नाही, काय कुत्सरपणा केला नाही माहिती का? जगद्गुरु तुकोबराला माहिती होतं का एक ना एक दिवस मला भगवंत निर्णय करता येणार. यमराजा नाही बरं का, भगवंत निर्णय करता येणार. जगद्गुरु तुकोबराला माहिती होतं कारण एक दिवस मला भगवंत निर्णय करता येणार, पण विमानामध्ये बसून मी 100% जाणार, मी विमानामध्ये बसून जाणार. पण आपण भगवंताचं नामस्मरण करतो, कधी मध्ये करतो. कधी करता तुम्ही नामस्मरण? महिला मंडळ. कधी मध्ये करता? सांगून जातो. आता गणपतीचं मंदिर आहे, आता गणपतीच्या मंदिराकडे तुम्ही सप्ताह करताय, यायला निघाला. इथं आसपास वस्ती वगैरे काय नाही नितीन महाराज, आसपास वस्ती वगैरे नाही. आहे का वस्ती? अजिबात नाही. आजची अमावस्येची रात्र आहे का? हो महिला मंडळ आहे का? खरं बोला, आहे का? अमावस्येची रात्र आहे, सोमवती अमावस्या आहे, सोमवती अमावस्येची रात्र आहे. घरून निघाल्यानंतर गाडीमध्ये बसलो. आई म्हटली एक काम कर, गाडीला पाणी मार आणि मग गाडी घेऊन जाय. म्हटलं का बरं? तिने अमावस्या आहे आज. म्हटलं का बरं असं अमावस्या दिवशी पाणी मारावं लागतं? तिला ती लक्ष्मी आहे. म्हटलं मग बायकोच्या तोंडावर पण मारावं लागेल, बायको पण लक्ष्मीच आहे ना. हा, गाडीवरती पाणी मारलं. दीपक महाराज म्हटले गाडी आज चांगली दिसते. म्हटलं अमावस्या आहे, पण इथं आल्यानंतर मला वाटलं आज अमावस्या आहे, आसपास तर वस्ती वगैरे काही दिसत नाही. इकडं जर एखादा बाबा जर भेटला, करायचं काय? ते म्हटले काही नाही, फक्त नामस्मरण करायचं. मला एक सांगा, तुम्ही कीर्तना करता आलात, जेवण वगैरे दाबून केलं, एकदम पुरी भाजी वगैरे दाबून खाल्ली आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला शिल्लक राहिलं नव्हतं म्हणून भात परत टाकला होता आचार्य काकांनी. भात टाकल्यानंतर तुम्ही शेवटचे 2-3 घास खाल्ले आणि आसपास कुणीच राहिलं नाही, फक्त तुम्ही एकट्याच आहात. जाण्याकरता घरी निघालात, एकट्याच आहात आणि पांदीचा रस्ता लागला. दोन्हीकडून झाडं आहेत, अमावस्येची रात्र आहे आणि 11, 11:30, 12 वाजले. 12 वाजता तुम्हाला पांदीच्या रस्त्यातून फक्त खडखड आवाज आला. तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव घेता का? कोणाचं घेता? राम 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 राम. पांदीच्या बाहेर गेले का रामाचे बाप आपण आहोत. तुम्हाला एखादं संकट पडलं का त्यावेळेस तुम्हाला भगवंत आठवतो, पण इतर वेळेला भगवंत तुम्हाला आठवत नाही. का माहितीये का? संकटाच्या वेळी धावून येणारा भगवान परमात्मा. द्रौपदीचं उदाहरण तुम्हाला सर्वांना माहिती आहे. द्रौपदीच्या उदाहरणामध्ये असं सांगितलं जातं का ज्या वेळेस द्रौपदीनं हाक मारली, भगवान परमात्म्याला हाक मारली, कोठे गुंतल अशी द्वारकेच्या राया,
भगवान परमात्म्याला हाक मारली द्रौपदीने, तर काही क्षणामध्ये भगवान परमात्मा समोर असा प्रगट झाला. ज्या वेळेस भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर त्या द्रौपदीची साडी भगवान परमात्मा झाला. त्या भगवान परमात्म्याने संकट टळून नेलं. तो भगवान परमात्मा तुमच्याकरता 100% येईल, पण त्याच्याकरता तुम्हाला भजन करावं लागेल. भजन करावं लागेल. रात्रंदिवस तुम्ही जर भजन जर नाही जमलं तर कमीत कमी काम करता करता रामकृष्ण हरी भजन म्हणू शकता. म्हणता की नाही महिला मंडळ? खुरपं घेतलं तुम्ही, असं खुरपं घेतलं दुसऱ्याच्या शेतामध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये कामा करता निघाला. कामा करता गेल्यानंतर तुम्ही असं खुरपता शेजारीचा बांध पण टोकारला, थोडाफार टोकारला तुम्ही. आणि कोरल्यानंतर तुम्हाला जर आठवलं बाबांनी सांगितलं होतं भजन करायचं, तर तुम्ही खुरपता रामकृष्ण हरी भजन जर केलं, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. ज्यावेळेस तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतलं, कामामध्ये काम करता करता नामस्मरण घेतलं, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. तुम्ही अंतकाळाच्या वेळी जरी भगवान परमात्म्याचं नाव जरी घेतलं, तर घेतल्यानंतर 100% तुम्हाला सद्गतीचा मार्ग मोकळा होऊन जाईल. पण आपण घेतो का नामस्मरण महिला मंडळ? घेतो का? घेतो का? घेतो का? घेतो का? स्वयंपाक करायचा, तुम्हाला स्वयंपाक करता 1 तासानंतर स्वयंपाक करायचा, आणि नवऱ्याची आणि तुमची किरकिर झाली, भांडणं झाली, नवऱ्याची आणि तुमची भांडणं झाली. आता शक्यतो भांडणं जास्त वाढलेत, सरकारने पैसे दिल्यापासून भांडणं जास्त वाढलेत. दिले का तुम्हाला? किती? 6,000 आले का तुमच्याकडं? किती आले? 9,000 आले असतील आता. 7.5 आता काल खूप आले. पण भांडणं करत असताना तुम्ही किचन मध्ये गेलात, भजन थोडं साईडला राहिलं, तुम्ही भाजी वगैरे गॅसवरती ठेवली, भाजी गरम केल्यानंतर बाजरीचे पीठ मळल्यानंतर उंडा घेतल्यानंतर हातावरती ठेवल्यानंतर गोल 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 असं उंडा केला, आणि उंडा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नवऱ्याचे भांडणं आठवल्यानंतर तुम्ही रामकृष्ण हरी भजन म्हणतान का? मेला मुर्दा माह्यानं शिवी पडला आणि तव्यावरती भाकर टाकतान आणि पाणी फिरवतात. मला एक सांगा, तुमचे नामस्मरण होईल का? अजिबात नाही. मग त्याच्याकरता काही करायचं. सकाळच्या वेळी तुम्ही जर कधी जर उठले, तर उठल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही शेताला तुम्हाला जायचं आहे, तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला जायचं आहे, पण त्याच्या अगोदर जर तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण घेऊन जर तुम्ही जर स्वयंपाक जर केला, रामकृष्ण हरी म्हणून जर स्वयंपाक जर केला, तुमचा स्वयंपाक राहणार नाही, तो प्रसाद होऊन जाईल. भगवंताच्या नामस्मरणाची ताकद आहे. आता या ठिकाणी कीर्तन चालू आहे, पलीकडे स्वयंपाक चालू आहे. कीर्तन संपल्यानंतर भगवंताचं नामस्मरणाची ताकद त्या प्रसादामध्ये जाणार आहे. तो स्वयंपाक राहणार नाही, तो प्रसाद होऊन जाणार आहे. म्हणून तुम्ही एक काम करायचं, नाही जमलं ना तुम्हाला, दिवसभरात नाही जमलं 15 मिनिटं देवासाठी द्या. नाही 15 मिनिटं जमलं, कमीत कमी झोपताना रामकृष्ण हरी भजन म्हणा. जगद्गुरु तुकोबाराय करायचे. जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस भंडारा डोंगरावरती गेले, जगद्गुरु तुकोबाराय भजन करू लागले. पण काही ग्रस्त याचे जगद्गुरु तुकोबारायला बोलायचे. या जगद्गुरु तुकोबारायांनी संसार जाळून टाकला. बायको अन्न पाणी करता करता मेली, त्या दुष्काळामध्ये गेली. पण ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय भजन करायचे ना, भजन करत असताना जगद्गुरु तुकोबारायांचं भजन ऐकण्याकरता कोणी येत नव्हतं. जगद्गुरु तुकोबारायांचं भजन ऐकण्याकरता कोण यायचं? वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे
आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरी येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगायेत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरी. हे जगद्गुरु तुकोबराचं भजन ऐकण्याकरता झाड याचे पशु याचे पक्षी याचे जगद्गुरु तुकोबरा भजन करत होते. 14 टाळकऱ्यापैकी एक ग्रस्त त्या ठिकाणी आला आणि सांगू लागला, बाबा मलाही भजन करायचंय, भजन शिकायचंय मला, जमेल काय? जगद्गुरु तुकोबरा म्हटले, माझ्यासोबत दररोज भजन करावं लागेल, तेव्हा भगवंत भेटेल. तो ग्रस्त येऊ लागला. शिवभक्त असा त्यांचं नाव होतं, ते दररोज येऊ लागले. एक दिवस झाला, काही दिवस लुटून गेले, महिने लुटून गेले, पण ग्रस्त भजन ऐकत असताना, ग्रस्त भजन करत असताना एखादा भजनी असेल, एखादा टाळकरी असेल, प्रत्येकाच्या महिला भजनी असतात असं काय नाही, असं काय नाही. एखाद्याची महिला बोलू शकते एखाद्या भजनाला. आता आम्ही 2-3 दिवस बाहेर होतो, हा अनेक तुम्हाला 2-3 दिवस बाहेर होतो आणि अचानक आम्ही 12-1च्या टायमिंगला रात्री घरी आलो. घरी आल्यानंतर दरवाजा उघडला आमच्या मंडळीनं दरवाजा उघडला, पण उघडल्यानंतर आवाज देत म्हणली, आलं का कीर्तन? म्हणजे आम्ही कीर्तनच करायला जातो ना, बाहेर जातो का? पण शिवबा कासरांची पत्नी बोलू लागली, हो रात्रंदिवस जगद्गुरु तुकोबरा सोबत भजना करता तुम्ही जाता, पण घरातील कामं राहतात, शेतातील कामं राहतात, एक काम करा, भजन बंद करून टाका. शिवबा कासर नाकारती मना हलवली, जगद्गुरु तुकोबरा सोबत भजना करता गेले. जगद्गुरु तुकोबरा भजन करत होते, पण ही शिवबा कासरांची पत्नी शेजारणीकडे गेली. शेजारणीकडे तुम्ही शेजारणीकडे जाता, कधी जाता तुम्हाला सांगतो. तुमच्या घरामध्ये काही जर काम असलं, एखादं शुभ कार्य असलं का, तुम्ही शेजारणीकडे जाता. 50 रुपयाची एखादं काही जर तुम्हाला भेटलं, खात्यावरती आलं का, तुम्ही शेजारणीकडे जाता. तुमच्या गळ्यामध्ये मणी मंगलसूत्र केलं, सहर केला, हार केला, काय केलं असेल ते केलं, आणि तुम्ही शेजारणीला दाखवता की नाही? तशी शिवबा कासरची पत्नी शेजारणीकडे गेली, सांगू लागली, माझे पती राजे दररोज डोंगरावरती जातात, जगद्गुरु तुकोबरासोबत भजन करतात, त्यांना भजन बंद केलं पाहिजे, असं काहीतरी उपाय सांगते. म्हटले, एक काम कर, काही करू नको. जगद्गुरु तुकोबरा एकदा आले का त्यांना मस्त असं जेवणाचा बेत कर. जगद्गुरु तुकोबरा एकदा भजनावरून गेले का, गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबरा असं काहीतरी कर, त्यांनी भजन बंद केलं पाहिजे, आणि तुझ्या पतीचंही भजन बंद होईल, तुझं पण भजन बंद होईल. सल्ला लवकर पटला. संध्याकाळच्या वेळी शोभा कासर घरी आले. शोभा कासरच्या पत्नीने सांगितलं, एक काम करा, तुमच्या जगद्गुरु तुकोबरा घरी जेवणाकरता बोलून घ्या, सुंदर स्वयंपाक बनवते. शोभा कासर आनंद झाला. सकाळच्या वेळी शोभा कासर लवकर उठले. जगद्गुरु तुकोबरा त्यांच्या अगोदर भजना करता गेले होते. दगडाची मोठी शिळा होती, दगडात शिळे होते. जगद्गुरु तुकोबरा आहे, हातामध्ये चिपळ्या होत्या, गळ्यामध्ये विना होता, जगद्गुरु तुकोबरा भजन करत होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझ्या विठ्ठल पांडुरंग विठ्ठला, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे. जगद्गुरु तुकोबरा भगवंताला हाक मारायचे. भगवंताकडे गेल्यानंतर तुम्ही जर वारकरी असाल तर पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाला सांगायचं, देवा मी तुझ्या दारामध्ये आलोय, पण एक काम कर, एक ना एक दिवस तू माझ्या घरी आला पाहिजे. ऐका, वार 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 करी येतो तुझ्या दारी, एक वार पांडुरंगा ये रे माझ्या घरी. 3 गोरा कुंभार नाही नाम्यवानी थोर, जनी तुकोबासी माझी कधी ना हो बरोबर, तुझ्या चरण स्पर्शाने गरवावे पंढरपूर, तसा विठेवरी उभा पुंडलिक हातावर, एक वार येती जाशील तू माघारी, एक वार पांडुरंगा ये माझ्या घरी, एक वार पांडुरंगा ये माझ्या घरी. भगवान परमात्म्याला सांगायचं, देवा माझ्या घरी आला पाहिजे. ज्यावेळी जगद्गुरु तुकोबरा भगवंताचं नामस्मरण करत डोंगरावरती होते, शोभा कासरने सांगितलं, बाबा
आज संध्याकाळच्या वेळी तुम्ही माझ्या घरी जेवणाकरता आले पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे निस्वार्थी माणूस, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, कुठल्याही प्रकारचा अंतकरणामध्ये अहंकार नाही, मतभेद नाही, गर्व नाही. जगद्गुरु तुकोबराय हो म्हणाले. संध्याकाळची वेळी जगद्गुरु तुकोबराय शोभा कासाच्या घरी जेवणाकरता गेले. 2 ताटं वाढून ठेवली. एका ताटावर जगद्गुरु तुकोबराय, एका ताटावरती शोभा कासार, दोघांची जेवण झाले. शोभा कासार जगद्गुरु तुकोबराला सांगतात, बाबा तुम्ही माझ्या घरी आलात, माझं घर पवित्र झालं, पण एक काम करा, आज संध्याकाळच्या वेळी माझ्या घरी मुक्काम करा आणि सकाळी काकडा करा आणि तुम्ही निघून जा. जगद्गुरु तुकोबराय झोपी गेले, पण शोभा कासारच्या पत्नीच्या मनामध्ये वाईट विचार होता. रात्रीच्या वेळी जगद्गुरु तुकोबराय झोपी गेल्यानंतर तिला माहिती होतं का आता सकाळी पहाटे लवकर जगद्गुरु तुकोबराय उठणार, त्यांना काकडा करावा लागणार आणि त्यांना स्नान करावं लागणार, अंघोळ करावं लागणार. त्यांच्याकरता कडक पाणी करते. 2 वाजता उठली, कडक पाणी केलं. इतकं कडक पाणी केलं, पाण्यामध्ये बोट जरी घातलं तर कातडी गळून पडली, इतकं कडक पाणी केलं. जगद्गुरु तुकोबराय पहाटे 3 वाजता उठलेले आहेत. शोभा कासारची पत्नी रात्री 2 वाजता उठलेली आहे. कडक पाण्यानं जगद्गुरु तुकोबराय आंघोळ घालायची, पण कशी घालायची मनामध्ये विचार करू लागले. जगद्गुरु तुकोबराय बाहेर आले. बाहेर आल्यानंतर सांगू लागले, मला काकडा करायचा आहे, पाणी भेटेल का आंघोळी करता? शोभा कासारच्या पत्नीने सांगितलं, बाबा तुम्ही आंघोळीच्या दगडावरती जाऊन बसा, मी तुम्हाला पाणी उचलून देते. जगद्गुरु तुकोबराय आंघोळीच्या दगडावरती जाऊन बसले आहेत. विठ्ठल 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 भजन चालू आहे जगद्गुरु तुकोबरायांचं. शोभा कासारच्या पत्नीने डाव साधला. चुलीवरती ठेवलेलं पातेलं, ते कडक पाण्याचं पातेलं फडके लावून पातेलं धरलं. मागचा पुढचा विचार न करता जगद्गुरु तुकोबरायच्या अंगावरती ओतून दिलं. ओतून दिल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय मागं सुद्धा पाहिलं नाही. जगद्गुरु तुकोबरायचं भजन चालू होतं. भजन चालू होतं. जगद्गुरु तुकोबराय उभा राहिले. भगवंताला विनंती करतात, देवा काय पाप केलं होतं रे मी, काय पाप केलं होतं मी? कुठं त्या स्त्रीला माझ्या अंगावरती पाणी टाकण्याकरता प्रवृत्त केलं. जगद्गुरु तुकोबराय भगवंताला हाक मारतात. जगद्गुरु तुकोबरायच्या डोळ्यातून अश्रू असं वाहतात. जगद्गुरु तुकोबराय भगवंताला कळकळीची विनंती करतात. इतकी कळकळीची विनंती करतात, भगवंताला हाक मारतात. ऐका, पेटून उठला वनवासारा, तिन्ही जगाला लागली आग, नसे निवारा नसे आसरा, कुठे मी शोधू तुला, सांग विठ्ठला, सांग विठ्ठला. दावर केशवा माया बापा, येई गा तू माया बाप पंढरीच्या राया, तुझ विनशीन वाटेशीन झाली काया, पांडुरंगा विठ्ठला माया बापा विठ्ठला, तुळशी माळ ही श्वासांची तुटे दाव विठ्ठला, जीव झाला कसा स्वरूप दाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला
जगद्गुरु तुकोबराय भगवंताला हाक मारतात. भगवंताने समोर असं प्रगट व्हावं. जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या पायाला स्पर्श करण्याकरता पुढे जातात. पुढे गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय सहज भगवंताच्या पायाला स्पर्श केल्यानंतर पाहतात का भगवंताच्या पायाला पुढे आलेले होते. पुढे जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिले. जगद्गुरु तुकोबराय भगवंताला विनंती करतात, देवा त्या स्त्रीने कडक पाणी माझ्या अंगावरती टाकलंय, पण पुढे तुझ्या पायाला कसं काय आले? भगवंताने उत्तर दिलं, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये. माझ्या भक्तावरती कुठल्याही प्रकारचं संकट आलं ते पेलण्याचं काम मी करतो. मागे पुढे उभा राही संभाळीत आली आगाध निवाराया. ते जगद्गुरु तुकोबराय भगवंताचं नामस्मरण करत होते, पण नामस्मरण करत असताना काही लोक राहतात. जगद्गुरु तुकोबराय बोलू लागले, बाबा रात्रंदिवस तुम्ही नामस्मरण करता, नामस्मरण करता, नामस्मरण करता, नामस्मरण करता, पण नामस्मरण केल्यानंतर नेमकं तुम्हाला नेमका फायदा काय होतो? म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय उभा राहिले. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माझ्या मनाला समाधान भेटतं माहिती आहे, पण समाधान भेटत असताना मी जसं भगवंताचं नामस्मरण करतो तशी तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. अभंगाचं आता या ठिकाणी गायक भरपूर झाले आणि मला वेळ कमी पडलाय. असताना जगद्गुरु तुकोबरा सोबत जसं नाही जमलं तुम्हाला तर ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. भगवान परमात्मा तुम्हाला आपलासा करायचा आहे ना, आपलासा करत असताना तुम्हाला काही लागणार नाही, पण एक देव आपलासा करा, एकच देव आपलासा करा. नाही तर तुम्ही प्रत्येक जण गेला तर खंडोबा राहायला गेला तर खंडोबाची पाया पडता, गणपतीला गेला गणपतीच्या पाया पडता, प्रत्येक देवाला गेला तर प्रत्येकाच्या पाया पडता की नाही? महिला मंडळ पडता की नाही? पडता का? 10 रुपयाचं देता आणि 100 रुपयाचं मागता की नाही?
मार्गशीर्ष महिन्यात उपवास संपले का? काही फरक आले का? दिवी आलती का अंगामध्ये? काही माताला जाता, शनिवार आला का मारुती राहायला जाता, रविवार आला का परत खंडे राहायला जाता? मला एक सांगा, तुम्ही असे प्रत्येक देव जर बदलले, तुमचे जे नामस्मरण करू शकत नाही, नामस्मरण करू शकत नाही. मला एक सांगा, तुम्हाला काहीतरी संकट आलं तुम्हाला, आणि संकटाच्या वेळी तुम्ही भगवंताला हाक मारली, खंडेरायाला हाक मारली, महादेवाला हाक मारली, देवीला हाक मारली, पांडुरंगाला हाक मारली, दत्ताला हाक मारली, मारुतीरायाला हाक मारली. शंकर भगवान परमात्मा म्हणा, आता मी नको कैलासाती, पांडुरंग परमात्मा जाईल. पांडुरंग परमात्मा म्हणलं का आता मी जात नाही, देवी जाईल. देवी म्हणली का मी आज नाही जात, मी संतोषी माता जाईल. कोण येईल तुमच्या संकटाची वेळी धावून? कोणीच येणार नाही. त्याच्याकरता तुम्ही एक देव आपला करा, आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे विना जेव्हा सुख नव्हे. या जीवाला त्याच्याशिवाय सुख नाही. पण तुम्ही एक काम करा, भगवंताचं नामस्मरण करा. करता की नाही तुम्ही नामस्मरण? दादा, नामस्मरण करत असताना तुम्ही एक काम करा, तुमचे नामस्मरण होत नाही ना, कमीत कमी चांगलं कर्म करा. कर्म जर पाहायला गेलं तर आगा कर्मीचे उरावे, ते सुख दुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे ते आहे का? तुम्हाला जर असं वाटत असेल आपण आपल्या हातून पाप कर्म घडलंय, ते पुण्यकर्म घडण्याकरता तुम्ही भगवंताचं नामस्मरण करावं. पण ज्या वेळेस आपण नामस्मरण करतो, पण नामस्मरण करत असताना आपलं कर्म चांगलं होऊन जातं, नकळत पण एखादं वाईट कर्म जर झालं तर त्या कर्माच्या जीवावरती तुम्हाला एक काम करायचं, फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वताची पर्वत पापाचे भगवंताचे नामस्मरण जळून जातात. पण तुमचे कर्म तुम्ही करत असताना चांगलं कर्म कधी मी डोक्यामध्ये ठेवायचं. गायामध्ये माळ घालणं चांगलं कर्म आहे का वाईट कर्म आहे? चांगलं कर्म आहे. गायामध्ये माळ घालणं चांगलं आहे का वाईट आहे? ओ महिला म्हणा, अहो घरे फोडलेत का तुम्ही? गायामध्ये माळ घालणं चांगलं की वाईट आहे? चांगलं आहे. गायामध्ये सोनं घालणं चांगलं की वाईट आहे? वाईट आहे. द्या काढून इकडं. मग मला एक सांगा, गळ्यामध्ये माळ जर घातली तर तुमच्या शेवटपर्यंत अंतकाळच्या वेळी तुम्हाला सरणावरती ठेवलं तरी तुम्ही कुणी माळ काढून घेणार नाही. पण सोनं जर गळ्यामध्ये घातलं ना, सोनं, तुमची लेक जर आली, तुमच्या लेकीने जर तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र जर पाहिलं ना, भूषण घेती काढोनिया, भूषण घेती काढोनिया, काढोनिया, भूषण घेती काढोनिया, बांधोनिया देती यमकिये हाती, बांधोनिया देती यमकिये हाती, भूषण घेती काढोनिया, भूषण घेती काढोनिया, बांधोनिया देती यमकिये हाती, बांधोनिया देती भूषण घेती काढोनिया, यमाची हाती भूषण घेती काढून या. लेख जर जवळ आली, लेख रडता रडता सांगत तुम्हाला, आई तुम्हाला या मंगलसूत्रातले 2 मणी देणार होती, लेख दुसरीने पाहावं, मंगळसूत्र यांचं काढून घ्यावं. 100% आहे. पण त्याप्रमाणे माणसाने जीवन जगलं पाहिजे. कसं? ज्यावेळेस आपण कर्म करत आहोत ना, कर्म करत असताना चांगलं कर्म करायचं. कर्म जर चांगलं केलं तर भगवंताचं नामस्मरण 100% तुमच्या हातून घडाल. जगद्गुरु तुकोबांसारखं नामस्मरण करायचं. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तुम्ही जर समाधान तुमच्या अंतःकरणाला जर लाभावं असं वाटत असेल तर तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. जगद्गुरु तुकोबांपाशी असे खूप जण होते का जगद्गुरु तुकोबांसोबत असे भजन करत होते. एक दिवशी तर असा प्रसंग होता का छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबा ज्यावेळेस भगवंताचं नामस्मरण करत होते, आणि नामस्मरण करत असताना एका मावळ्याला पाठवून छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायांकडे. कोण असा साधू आहे देऊ गावामध्ये का जगद्गुरु तुकोबराय त्याचं नाव आहे का तो पैसे घेत नाही, धन घेत नाही, काही घेत नाही. एक काम कर, सोनं मोहरा चांदी सगळं असं घेऊन जा, त्या साधूला देऊन टाका, जगद्गुरु तुकोबराला देऊन टाका. परीक्षा पाहण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्ती लढवली होती. 4-5 मावळे घोड्यावरती आले. घोड्यावरती आल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांकडे सांगितलं, हे बघा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला नजराणा पाठवला, हे सोनं आहे, माणिक आहे, मोती आहे, सर्व आहे, हे तुम्ही घ्या.
जगद्गुरु तुकोबा त्या ठिकाणी उठले आणि दुसरीकडे गेले. त्यांनी सांगितलं मला हे नको आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना बातमी कळाली का त्यांनी सोनं घेतलं नाही, नाणं घेतलं नाही, हिरे घेतले नाही, माणिक घेतले नाही, काही घेतलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आले. आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ज्या जगद्गुरु तुकोबा दगडावरती भजन करत बसले होते त्या दगडावरती हिरे माणिक मोती ठेवले. जगद्गुरु तुकोबा येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी सोने हे सर्व सोनं नाणं सगळं ठेवून गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज एका साईडला अशी लपून बसले. जगद्गुरु तुकोबा त्या ठिकाणी भजन करत करत त्या दगडापाशी आले आणि दगडापाशी आल्यानंतर त्या दगडात शिळेवरती बसणार त्यांनी पाहिलं हिरे माणिक मोती सर्व आहे, कोणाच तरी ठेवलेलं असेल म्हणून जगद्गुरु तुकोबांनी मार्ग बदलला आणि दुसऱ्या दगडावरती जाऊन बसले. त्या दगडाने विचारलं जगद्गुरु तुकोबा आहे का हो, तुम्ही आतापर्यंत माझ्या अंगावरती बसून तुम्ही भजन करताय पण आता तुम्ही जागा का बदलली? छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं आणि छत्रपती शिवाजी महाराज जवळ आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबांना विचारलं बाबा का तुम्ही हे माणिक मोती घेत नाही? त्यांनी सांगितलं सोने रूपी आम्हा मृत्यू के समान माणिक पाषाण खडे जैसे. कथा तेने सदा चित्त समाधान लाभावं असं वाटत असेल तर भगवंताचं नामस्मरण करायचं. जगद्गुरु तुकोबांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबांना गुरु करून घेतलं आणि तेव्हापासून जगद्गुरु तुकोबांसोबत भगवंताचं नामस्मरण करू लागले. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी सुद्धा नामस्मरण केलं पण एका देवाचं केलं बघा, असं लखाबहीण बिखाबहीण असं कोणाचं नाही केलं बघा. तुम्ही म्हणता ना बाबा वार बदलला का देवी भक्ती करणारे आम्ही तशी नव्हतो, छत्रपती शिवाजी महाराज तसे नव्हते. ज्या वेळेस पन्हाळगड नावाचा किल्ला होता आणि त्या पन्हाळगडावरती एक दिवशीचा असा प्रसंग होता का 42,000 वेढा टाकलेला होता. सिद्दी मसूद, फाजल खान, सिद्दी जोहर या तिघांनी वेढा टाकलेला होता. प्रत्येक मावळा याचा छत्रपती शिवाजी राजांना सांगायचं राज गडावरती 1200 मावळे आहेत आणि आपण गडावरती 1200 मावळे आहेत आणि वेढा तर 42,000चा पडलाय. या 42,000च्या वेड्यातून आता सुटायचं कसं? छत्रपती शिवाजी महाराजांनी नामस्मरण त्यावेळी चालू केलं होतं. पन्हाळगडावरती आतमधल्या महालामध्ये गेले, आतमधल्या खोलीमध्ये गेले आणि जगद्गुरु तुकोबांनी दिलेला मंत्र, त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबांनी दिलेला मंत्र छत्रपती शिवाजी महाराज खोलीमध्ये महालामध्ये म्हणू लागले. आवडीनं गायचे. तुम्हाला जर भगवंताचं नामस्मरण करायचं असेल ना, तुम्ही लोकांमध्ये नामस्मरण करू नका. नामस्मरण लोकांमध्ये करू नका. लोक तुम्हाला चेष्टा करतील. नामस्मरण तुम्हाला करायचं असेल तर एकांतामध्ये करा. येणे सुखी रुची एकांताचा वास नाही गुण दोष अंग आहे. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबांचं नामस्मरण ज्या वेळेस जे सांगितलं होतं ते नामस्मरण छत्रपती शिवाजी महाराज करू लागले. गडावरती 1200 मावळे होते. बैरची नारकी बातमी आणली, राज धो 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 पाऊस पडू लागलाय. तर धो धो पडणाऱ्या पावसामध्ये पुसाटीचा बुरुज ढिला झालाय. राजा आता एक काम करा, ज्या वेळेस पुसाटीचा बुरुज जर पडला तर पडल्यानंतर आपला पळायचा मार्ग या ठिकाणी सापडेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्ती लावली.
गडावरून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसणार आणि दुसऱ्या पालखीमध्ये प्रति शिवाजी बसणार. पण प्रति शिवाजी कोण बसवायचा, कोण बसवायचा विचार करत असताना रात्री 12च्या वेळेला एका मावळीने मुजरा केला, राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा. मुजरा घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुजरा घेतल्यानंतर सांगितलं 12च्या वेळेला रात्री माझ्या महालामध्ये तू नेमकं काय करत आहे, काय करत आहे. त्या मावळीने सांगितलं राजा मला दुसरं काही काम नाही, मी तुमच्याकडे काही पैसे आलो नाही, धन न्यायला आलो नाही, मला प्रॉपर्टी लागत नाही, गावं लागत नाही, मला काही लागत नाही राजा. पण एक काम करा, तुम्ही ज्या पालख्या 2 काढणार आहेत ना, 2 पालख्या, ते 2 पालख्या काढल्यानंतर एका पालखीमध्ये मला बसवा, मला बसवा. छत्रपती शिवाजी महाराज मी तुम्हाला तुमच्या विशालगडावरती मी पोस्ट करतो. त्याचं नाव होतं शिवाकाशी. नावी समाजाचा मुलगा होता, पण मरणारा होता स्वराज्याकरता. राजा असं जर मेलो ना, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावा म्हणून मरेल, पण तसा जर मेलो ना शिवाकाशी म्हणून मरेल. एक काम करा राजा, असाही मरणार आहे तुमच्या सोबत, तसाही मरणार आहे, स्वराज्या करता मरणार आहे. पण एक राजा एक काम करा ना राजा, त्या तुमची भवानी तलवार, त्या तुमचा जिरेटोप, त्या तुमचा शेला. राजा तुम्ही शेला, भवानी तलवार आणि जिरेटोप जर घालून जर मेलो ना राजा, छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरेल राजा. हे पुण्य माझ्या नशिबात पाहिजे, हे पुण्य माझ्या नशिबात पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं हे शिवा, तुला ज्या पालखीमध्ये, ज्या महालामध्ये, ज्या वेड्यामध्ये जायचं ना, त्या वेड्यातून परत पाठीमागं नाही येतं शिवा, पाठीमागं नाही येतं शिवा. शिवा सांगत होता राजा मला तुमची भवानी तलवार पाहिजे, तुमचा जिरेटोप पाहिजे, तुमचा शेला पाहिजे राजा, देताल का राजा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 पालख्या सजवण्यात आल्या. रात्रीच्या वेळी विचार केला, 2 पालख्या सजवण्यात आल्या. 2 पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि एका पालखीमध्ये प्रति शिवाजी. शिवा काशीत बसला. 2 पालख्या गडावरून काढण्यात आल्या. पण 2 पालख्या गडावरून काढण्यात आल्यानंतर ऐका, जे छत्रपती शिवाजी महाराज ज्या पालखीमध्ये बसलेले होते ते छत्रपती शिवाजी महाराज रडत होते, आणि ज्या पालखीमध्ये प्रति शिवाजी शिवा बसलेला होता तो शिवा हसत होता. त्याला माहिती होतं हे पुण्य माझ्या नशिबामध्ये नाही परत, म्हणून शिव हसत होता. आणि छत्रपती शिवाजी महाराज रडत होते. त्यांना माहिती होतं बालपणीचा मित्र मला परत कधी भेटणार नाही. बाजीप्रभू देशपांडे बांधल ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज घेऊन निघाले, ज्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले होते ती पालखी वेगाने चाललेली होती. भर पावसामध्ये त्या मावळ्यांना घाम आलेला होता, इतकी वेगाने चाललेली होती. पण जे शिवाकाशी ज्या पालखीमध्ये बसलेला होता का, ती पालखी एकदम हळू चाललेली होती. आता ऐका बरं का, वेळा आता 50 पावलावरती राहिला, वेळा आता 100 पावलावरती होता, वेळा आता 50 पावलावरती, वेळा आता 30 पावलावरती, वेळा आता 20 पावलावरती आणि वेळा आता 10 पावलावरती. वेळामध्ये पाऊल घुसलं, डोळे चमकले. वाघाचे नाही, शिवाजी नाही, हरणाचे नाही, माणसाचे होते. तलवारी बाहेर पडू लागल्या, सर 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 तलवारी चालू लागल्या. एखादी तलवार यायची, त्या शिवाचा हात घेऊन जायची, दुसरा भाता येता तर हलवण्याकरता भाता राहिला नव्हता. शिवाजी तुकडे 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 केले, कत्तल केली, पोत्यामध्ये घातली आणि पोत्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पाठवण्यात आले. पण इकडे छत्रपती शिवाजी महाराजांना गजापूर नावाचं गाव लागलं. त्या गजापूर नावाच्या गावामध्ये घोडखिंड आहे. 2च जण जातात आणि 2च जण येतात. एवढी छोटीशी घोडखिंड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना एका पितृने बातमी आणली. बाजीप्रभूला सांगितलं, बाजीप्रभू 1 मिनिट पालखी खाली टेकवा. पालखी खाली टेकवण्यात आली. पण पालखी खाली टेकवण्यात आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं काय झालं बाजी. बाजीनं सांगितलं काही नाही राजा, काही नाही राजा. पाठीमागून 4000 गनिम आपल्या पाठीमागे लागले, आपण तर 400 आहोत. एक काम करा, तुम्ही 100 मावळे घ्या, सुरवेंचा पराभव करा, विशाल गडावरती जा. एकदा विशाल गडावरती गेल्यानंतर तुम्ही जर त्या ठिकाणी पोहोचले तर पोहोचल्यानंतर 5 तोफेचा आवाज सोडा. तोपर्यंत हा तुमचा मित्र बाजी प्राणाची बाजी देणार नाही राजा. घ्या मुद्रा, घ्या मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं हे बघ मी मुद्रा घेतोय बरं का बाजी, पण तुला यावं लागेल बाजी, तुला यावं लागेल बाजी, यावं लागेल बाजी. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवार बाहेर काढली. इकडे बाजी प्रभूने दानपट्टा बाहेर काढला, तलवार बाहेर काढली आणि लढू लागला. कडक केला, 300 मावळ्यांनी कडक केलं. 4000 गनिमीनं हल्ला केला. हल्ला केल्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सुरवेचा पराभव करून पुढे विशालगडावरती चढू लागले. चढत असताना आता छत्रपती शिवाजी महाराज फक्त पटकन विशालगडावरती जाणार आणि इकडे तोफेचा आवाज सोडणार. इकडे 300 मावळ्यांनी कडक केलं. सगळे मावळे लढू लागले. पण लढत असताना छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस वरती विचार करत होते बाजीप्रभूचं नेमकं काय झालं असेल, काय झालं असेल विचार करत असताना या ठिकाणी 300 मावळ्यांनी कडक केलं. छत्रपती
शिवाजी महाराज ज्यावेळेस वरती चाललेले होते, बाजीप्रभू दानपट्टा बाहेर काढला, तलवार बाहेर काढली, दोन्ही हाताने लढत होता. ऐकर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज ऐकत होते, बाजीप्रभू शब्द कानावरती पडत होते, राजा मी पाठीमागून येणार आहे बरं का, पाठीमागून येणार आहे बरं का. बाजीप्रभूनं काय केलं माहिती का, तलवार बाहेर काढली होती, लढणार होता, पण एका फितुरानं तलवार उडून दिली आणि बाजीचा हात तुटला गेला. अलाबाला काही राहिलं नव्हतं. एखादी तलवार यायची आणि छातीचा तुकडा घेऊन जायची, एखादा भाता यायचा पाठीमध्ये जायचा, एखादा बाण यायचा तर पोटामध्ये जायचा. इंच जखमा बाजीच्या छातीवरती झाल्या होत्या. नारदक ते पडलेलं बाजी उठायचा, लढायला लागायचा, लढायला लागायचा. बाजी फक्त वाट पाहत होता, फक्त तोफीची वाट पाहत होता. कशा करता? जगण्याकरता नाही, फक्त आणि फक्त मरण्याकरता. इतक्यामध्ये तोफीचे आवाज आले. एक आवाज आला, यावं बाजी. दुसरा आवाज आला, यावं बाजी. तिसरा आवाज आला, यावं बाजी. छत्रपती शिवाजी महाराज उभे आहेत तुमची आरती करण्याकरता. यावं बाजी, महाराष्ट्र तुमचे उपकार विसरणार नाही. यावं बाजी. बाजीप्रमाणे 5 तोफीचे आवाज ऐकले आणि प्राण सोडून दिले. आम्ही जातो, तुम्ही कृपा सुद्यावी, सकला सांगावी विनंती माझी. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांना बातमी कळाली. छत्रपती शिवाजी महाराज रडू लागले. रडता विचार करू लागले. बालपणीचे दोन्हीही मित्र गेले, पण गेल्यानंतर स्वराज्या करता गेले. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गडेकोट किल्ले जिंकले, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा भगवंताचं नामस्मरण केलं. पण कसं? हर हर महादेव, भगवंताचं नामस्मरण करायचे. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा भगवंताचं नामस्मरण केलं. तुम्हाला आम्हाला करायला काही हरकत आहे का? काही हरकत? मग भगवंताचं नामस्मरण कसं करायचं? म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, मुक्ताईने सांगितलं, सोपान काकांनी सांगितलं, नामदेव महाराजांनी सांगितलं, प्रत्येक संतांनी सांगितलं. पण जगद्गुरु तुकोबराय सांगायचं असताना जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, मी काही दुसरं केलं नाही, मी फक्त सर्व सुखाचे अलंकार कायामध्ये घातले. अभंगाचं दुसरं चरण.
हुकले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. आनंदाच्या भरामध्ये मी डुलू लागलो. पण कधी डुलू लागलो? ज्यावेळेस भगवंताचं नामस्मरण केलं तेव्हा मी डुलू लागलो. माझ्याकडे अजून 10 मिनिटं शिल्लक आहे. 10 मिनिटं शिल्लक आहे. जर 10 मिनिटं घेतले चालेल ना? म्हणजे 9 वाजायला 10 मिनिटं शिल्लक आहे. अफजल खानाचा वध करण्याकरता निघाल्यानंतर आपल्या मातोश्री पाशी गेले. सर्व सुख म्हणजे काय आहे का? तुम्ही सुखाच्या पाठीमागे धावता पण सुख तुम्हाला भेटत नाही. राज्य सुख, तामस सुख, आदी भौतिक सुख, आध्यात्मिक सुख, विषय सुख, हे तुम्ही सगळ्या विषयाच्या पाठीमागे धावता. पण विषयाच्या पाठीमागे धावत असताना तुम्ही कोणत्याच विषयाचा सुखाचा विचार करत नाही. तुम्ही सुख हे तुम्ही त्याच्या पाठीमागे पडता. विषय सुखाचं असं तत्व आहे, विषयाचा पडी पाडू गुण परमार्थ लागे करू, किंवा विषय ओढी बोलले जीव आणि त्याची कोण करील किंवा. तुम्ही विषयाच्या पाठीमागे धावता पण तुम्हाला सुख भेटणार नाही. कितीही पहा अजिबात सुख भेटणार नाही. त्या छत्रपती शिवाजी महाराज सुखाच्या पाठीमागे धावत असताना ऐका सुख काय असतं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज सांगू लागले, पोलादी पहार वाकवणार तो अफजल खान. त्या अफजल खानचा वध करण्याकरता मी निघालेलो होतो. मातोश्रीचं दर्शन घेतलं, आईला नमस्कार केला, आईला मुद्रा केला. मातोश्री हे बघ, मी जर जगून वाचून जर आलो ना, जगून वाचून तर 100% मी तुझा राहील. आणि जर मेलो ना तर स्वराज्याचा होऊन जाईल. आई मुद्रा दे. छत्रपती शिवाजी महाराज निघाले, तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये आले, तुळजापूरला आले. तुळजापूरला आल्यानंतर तुळजाभवानी मातेनं दर्शन घेतलं. दर्शन केल्यानंतर तुळजाभवानी मातेने 65 किलोची तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. तलवार कशी होती अनिकेत महाराज ऐका. तलवार अशी मेनातून बाहेर काढली. मेनातून तलवार बाहेर काढल्यानंतर तलवार अशी काही साधी सुधी नव्हती. तलवार अशी साधी सुधी नव्हती. हो का आपल्या गांजलेल्या खोऱ्यासारखी अजिबात नव्हती. तलवार अशी बाहेर काढली. बाहेर काढल्यानंतर तिथं उजेड असा चमचम 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 करू लागला. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार, शिवबाची तलवार. हरिभवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधी समागारी, सक्त दौलती समोर केली नालाचारी, जुलूम करत्याची रक्तानी ती नाली. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. हे छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेला वंदन केलं. भवानी मातेला सांगितलं, हे भवानी माते, मी अफजल खानाचा वध करण्याकरता मी पुढे चाललो, पण एक काम करत, मला तुझा आशीर्वाद पाहिजे. मी जर आलो ना तुझा गोंधळ मांडेल, गोंधळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोंधळ मांडला. अनादी निर्गुण प्रगटली भवानी, अनादी निर्गुण प्रगटली भवानी, माईच्या सुरमर्दना लागोनी, विविधतापाची हरवया दाडली, विविधतापाची हरवया दाडली, आता लागी तू पावती निर्वाणी. आयता दोगवा मागे, आयता दोगवा मागे, आयता दोगवा मागे, आयता दोगवा. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज पुढे आले आणि जेजुरी गावी गेले. जेजुरी गावी गेल्यानंतर जेजुरी खंडेरायाला सांगितलं, हे खंडेराया बेल भांडार गुलाला घेतला, आता म्हणजे असा वरती फेकल्यानंतर खंडेरायाला सांगितलं, खंडेराया जगून वाचून आलो तर 100% मी तुझी वारी करेल. पण गेलो ना स्वराज्या करता मेलो ना, माझी पाठीमागं सगळे आठवण काढतील. पण खंडेराया मला तुझा आशीर्वाद पाहिजे. मी 100% दर रविवारी तुझी वारी करेल. सोमवाग्या प्रेम नगरवारी, सावध होणी भजनी लागा देवग्र कैवारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी.
गडावरून खाली आले, गडावरून खाली आले तर गडावरून खाली आल्यानंतर पाठीमागे अशी गीत चालू होती. प्रत्येकाचे कॅसेटच्या रूपाने गीत चालू होते. गीत कशी होते ऐका. रूप घेऊन म्हाताऱ्यात गेला या बानूच्या मेंढ्या राखण्याला, अजून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला. शिवावतारी मार्दंड मल्लरे, शिवावतारी मार्दंड मल्लरे, मनात ठेवलं बानूला. दात मारून घोड्याला गेला बानूच्या वाड्याला, दात मारून घोड्याला गेला बानूच्या वाड्याला, दात मारून घोड्याला गेला बानूच्या वाड्याला, दात मारून घोड्याला गेला बानूच्या वाड्याला. छत्रपती शिवाजी महाराज पैठण गावी आले. पैठण गावी आणि पैठण गावी आल्यानंतर नाथबाबा समाजाला उपदेश करत होते. समाजाला उपदेश करत होते. नाथबाबा समाजाला उपदेश करत होते. हा काळ आहे का डोक्यावरती गिरट्या घालतोय, कधी उचला आणि कधी घेऊन जाईल सांगता येणार नाही बरं का मुलांनो. हा गावात बारीक बारीक नाचायचा. नाथबाबा समाजाला उपदेश करत होते का काळ कधी येईल, डोक्यावरती गिरट्या घालतो, कधी उचला घेऊन जाईल. पण एक काम करा, तुम्ही जर काळाच्या रूपात जर काळ आला आणि तुम्ही जर गेला नाहीत ना, काळ येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. पण तसं घेऊन जाणार नाही, बांधून आवरून घेऊन जाईल. नाथबाबाचं वर्णन आहे ऐका. हे दारी नाही काल तरी दुसरा येईल, हे दारी नाही काल सरदेशावरती बा काल बांधून नेईल, सरदेशावरती एका जनासनी आमचं काय जाईल, पिंगळा 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 महाद्वारी बली मध्ये का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बली मध्ये का पिंगळा महाद्वारी. छत्रपती शिवाजी महाराज पैठण गावातून बाहेर आले. तर बाहेर आल्यानंतर भुका लागलेत का तुम्हाला? भुका लागल्यात का? भुका नाही लागल्या ना? हा तुम्ही म्हणता चालू दे रात्रभर आता. पैठण गावातून बाहेर आले. पण बाहेर आल्यानंतर एक भिकारी होती, डोक्यावरती टोपलं घेऊन चाललेली होती. आणि डोक्यावरती टोपलं घेऊन चालल्यानंतर तिच्या टोपलीमध्ये होतं सुया वाया मनगट सगळे फणी सुया दाताचं दातवण होतं. ती काय म्हणायची ऐका. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ म्हणी, कुंकू घ्या कुणी काळ म्हणी, हा कुंकू घ्या कुणी काळ म्हणी, कुंकू घ्या कुणी काळ म्हणी, कुंकू घ्या कुणी काळ म्हणी. गे पप्याची आय, गे बाब्याची आय, गे पप्याची आय, गे बाब्याची आय, गे सारी पनिक महिना काळी पोत पनिगे, गे सारी पनिक महिना काळी पोत पनिगे, काळी पोत गे बारण्याला आयुष्य वाढेल धन्याला, तसदा पवकाय मनाला, तसदा पवकाय धन्याला, गे ग माय वाढ ग माय, गे सारी पनिक महिना काळी पोत पनिगे, गे सारी पनिक महिना काळी पोत. नाथबाबा थोडे बाहेर आले. बाहेर आले तर देवीची गाणी चालू होती. देवीची गाणी बरं का, देवीची गाणी होती. आणि देवीच्या गाण्यामध्ये मग माहूरगडच्या देवीचं वर्णन चालू होतं. निर्गुण निराकार दादा माहूर माझे नाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे नाव, शकुन 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 साका भया आले या माई माझे नाव, शकुन या माई माझे नाव. अजून थोडे पुढे आले ना, अजून थोडे पुढे आल्यानंतर एका देवीचं वर्णन चालू होतं. सामान्य बरं का चालू होतं वर्णन. प्रत्येक पाहावं तिकडं सगळ्या अशा महिला मंडळ धरत होत्या, मोकळे केस सोडलेले होते आणि मोकळे केस सोडल्यानंतर त्यांची गाणी चालू होती. ऐकलं का बाई तुला वाहिना कमळ, वाहिना कमळ माझा लेकरा संबळ, वाहिना कमळ माझा लेकरा संबळ. ऐकलं का बाई तुझा सारी ते वटा, सारी ते वटा मला सापडल्या नोट,
शिवनेरी तपाला बांधिता हलवी बाळाला जिजाबाई हलवी बाळाला काळाचे ते काव शिवाजी आले जन्माला चिरराम राजी चिरराम राजी छत्रपती शिवाजी महाराज की पाकिस्तानमध्ये आहेत का सगळ्यांनी वरती हात करायचे सगळ्यांनी घोषणा द्यायची अशी घोषणा द्यायची का या परिसरातील 7 गावातील घोषणा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन पोहोचली पाहिजे सगळे महाराष्ट्रामध्ये जाऊन पोहोचली पाहिजे एक एक मावा छत्रपती शिवाजी महाराजांनी गोळा केला होता येसाजी कोंडाजी तानाजी मुरारबाजी एक एक मावा जवळ आला तर एक एक मावा जवळ आले छत्रपती शिवाजी महाराज असे मालाच्या समोर बाहेर यायचे शिवनेरीवरती बाहेर यायचे आल्यानंतर प्रत्येकाला सांगायचे हा किल्ला घ्यायचाय तो किल्ला घ्यायचाय तो किल्ला घ्यायचाय छत्रपती शिवाजी महाराज पाठीमागून आवाज आला राजा सुलतानी सत्ता उडवायची राज इथून पुढे जगणं तुमच्या करता इथून पुढे मरणं तुमच्या करता छत्रपती शिवाजी महाराज पाठीमागून हाक मारली वरती हात करा वरती हात करा हर हर छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम गणपती बाप्पा ज्ञानेश्वर माऊली Thank you.